मैदानामध्ये जे जुने खेळाडू आहे त्यांना शिवगर्जना कलाकार मंडळाचे नाव जिल्हा राज्यस्तरावरती आपल्या संघाला यश मिळवावं आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी त्याची पकड झालेली आहे. वेगवेगळा संघ आज भक्ती अशी या ठिकाणी दिसत नाही. वेगवेगळा संघ देवगड खेळायची आणि तिसरी चढाई आणि दोन आणि तिसरी चढाई फ्लेमिंग बघूया काय करतो गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी त्याची पकड झालेली आहे. बोनस पॉइंट पण मिळाला आहे आणि वा वेगवेगळ्या संघाचं खातं एक गुणाने सुरुवात आणि सुपर अप्रतिम अशा पद्धती ಇಲ್ಲಿ आमच्यावर होता पहिला आदेश नव्हता. आणि यंगस्टर भद्रकाली गुडीपूर भद्रकाली गुडीपूर भद्रकाली गुडीपूर इकडे बघा आणि इकडे बघा भद्रकाली गुडीपूर हातपाय धुण्याची व्यवस्था या बाजूला तिकडे हातपाय धुवू नका. विनंती करतो नंदुगावकर या मानवी पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करा. धन्यवाद. आपण स्थानापन्न नमावं आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन असं कायम या मंडळाच्या पाठीमागे राहावे. आपला या ठिकाणी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी सातत्याने आपल्या मैदानामध्ये यावं. आपल्या शुभेच्छा आणि प्रेरणेमुळे मुलं आमची ही मैदानामध्ये आपल्याला सातत्याने दिसतील. पप्पा नरेश डोंगरे ह्या कबड्डीची संपूर्ण यशस्वी होण्यासाठी कालपासून या मैदानामध्ये आहे. नरेशसाठी पण जोरदार टाळ्या आणि त्याच्या परिवारासाठी जोरदार टाळ्या. मी प्रसाद देऊन त्याला विनंती करतो पुष्प देऊन त्याचं स्वागत करा. गोळाबाद पंचक्रोशी विरुद्ध यंगस्टर कणकवली दोन्ही संघासाठी दुसरा पुकार. यंगस्टर कणकवली गोळाबाद पंचक्रोशी बोथ टीम सेकंड बॉल. आणि शरीर ज्याने शिवगर्जना संघातून जिल्हा आणि राज्यस्तरावरती आपल्या संघाला यश मिळवून देण्यामध्ये फार मोठा वाटा उचलला. आपण पुष्प देऊन फिलिपचं स्वागत करतात. कलाक्रीडा मंडळाच्या माध्यमातून घडले. अजूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे जुने खेळाडू आहेत त्यांना शिवगर्जना कलाक्रीडा मंडळाचे नाव
घेतलं की आदरयुक्त ते त्या ठिकाणी या मंडळाबाबत बोलतात। या मंडळामध्ये तिसरा आणि अंतिम पुकार क्रमांक पंचकृषी यंत्र कणकवली। मिनिट्स बद्दल बोलताना अजून मला एक नाव आठवतं ते म्हणजे घासपार। घासपार सारखा खेळ माझ्या मते या जिल्ह्याने या कबड्डीने पाहिलाच नसेल। नवोदित युवकांनी जर तो घासपारचा खेळ पाहिला असता तर आज जे आज प्रो कबड्डी मध्ये खेळाडू खेळतात त्या लेवलचा खेळाडू हा घासपार होता असं मला त्या सगळ्या खेळाडूंसाठी शंकर गोसावी असतील फिरी तालीमवाल्याचं नाव असतील मला खरंच मला छान बरं वाटतंय लोकांपर्यंत पोहोचवायचं सेलेस्टिन सुद्धा एक चांगला खेळ होता आणि या ठिकाणी 2-4 खेळाडू बाद झाले 4 गुण एकदम प्रेक्षकांच्या माहिती 16-17 आणि जामसंडे संघाचा कदाचित पाटकर नावाचा खेळाडू असेल। त्या खेळाडूने सुशील पाटकर अष्टपैलू खेळाडू खरोखरच आणि सामना संपलेला आहे आणि एका गुणाने जिंकलाय जामसंडे संघ। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया जामसंडे संघाचं।